तर सध्या आपण पाहतोय आशाताई यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आणि तिथे अंतिम दर्शनासाठी सध्या चाहत्यांची, नेते, सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळते. उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी आता अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे त्या ठिकाणी आता दाखल झालेत. आशा भोसले यांचं काल वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आणि संपूर्ण संगीत क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. जवळपास 8 दशक आशा भोसले यांनी आपल्या गाण्यांनी, आपल्या सुरांनी आपल्या सगळ्यांचंच मनोरंजन केलं. भारतीय संगीत क्षेत्रातल्या सूरसम्राज्ञी अशा आशा भोसले यांचं काल निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर अवयव निकामी झाल्यानं आशा भोसले यांचं निधन झालं. सध्या लोअर परळमधल्या आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे दाखल झाले. त्यांनी आशाताईंचं दर्शन घेतलं, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलेलं आहे. सध्या चाहते, नेते, सेलिब्रिटी सगळ्यांचीच अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. अंत्यदर्शनावेळी सगळ्यांनाच अतिशय भरून येतंय, अश्रू अनावर होत आहेत. आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीत विश्वावर, सिने इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. कधीही न भरून निघणारी ही पोकळी निर्माण झाली. आज दुपारी 4 वाजता शासकीय इतमामामध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, ठाकरे कुटुंब सध्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी तिथं आलंय. सगळ्यांनाच अश्रू खरं तर अनावर होत आहेत. जवळपास 8 दशक आशाताईंनी गाणी गायली. जवळपास 12,000पेक्षा अधिक गाणी आशाताईंनी गायलीत. अजरामर अशा गाण्यांचा एक ठेवा आपल्याकडे एक संचित असणाऱ्या आशाताईंचं हे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि सध्या नेते, सिने इंडस्ट्रीतले अनेक कलाकार, चाहते यांची अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. ठाकरे कुटुंब, उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. आशा भोसलेंच्या कुटुंबाशी सध्या संवाद साधला जातो. तब्बल 8 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर एक अधिराज्य गाजवलं. 20हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. जवळपास 12,000 किंवा कदाचित त्याहूनही अधिक गाणी आशाताईंनी गायली आणि प्रत्येक गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, पण ज्या पद्धतीनं आशाताईंनी एक सांगीतिक ठेवा मागे ठेवलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी गाणी गायली, जीव ओतून प्रत्येक प्रेमगीत असो, विरहगीत असो, कॅबरे असो, पॉप संगीत असो, एखादा वर्सटाईल गायक असणं म्हणजे नेमकं काय ते आशाताईंकडे बघूनच कळतं. वर्सटाईल वोकॅलिस्ट असं आशाताईंना म्हटलं जायचं. त्याच आशाताई काल आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या. वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या आधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. सध्या चाहत्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण यासारख्या अनेक मानाच्या पुरस्कारानं आशाताईंना सन्मानित करण्यात आले. आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आहेत. सकाळी 10:30 वाजल्यापासून लोअर परळमधल्या आशाताईंच्याच निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि चाहत्यांची मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी पाहायला मिळते.
दुपारी 2 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल आणि त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जाते. यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. राजकीय नेते, सेलिब्रिटी या ठिकाणी सध्या गर्दी करतात. संगीत क्षेत्रातलं एक नक्षत्र हरपलं असं सध्या म्हटलं जातंय. कालपासून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या पद्धतीनं भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आशाताईंनी काम केलं, इतकी अजरामर गाणी आपल्या सगळ्यांना दिली, त्यांचा हा ठेवा नेहमीच आपल्यासोबत राहील. सध्या अंत्यदर्शनासाठी चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करतात. 8 दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी आशाताईंनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. त्यामुळे या संगीत क्षेत्रातलं एक नक्षत्र हरपलं अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. सुरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी गाणी गायली, म्हणजे वेगवेगळ्या जॉनरमधली आशाताईंची गाणी आपण ऐकली आहेत. अगदी वयाच्या 90मध्ये सुद्धा त्यांनी गाणं गायलं. तरुण कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. आणि संगीत म्हणजे नेमकी काय, संगीताची सेवा कशी केली जाते, एखादी कला आपल्यामध्ये असणं आणि त्या कलेला नेहमी समृद्ध ठेवणं, वृद्धिंगत करत राहणं, त्या कलेची सेवा कशा पद्धतीने केली जाते याचं एक उदाहरण म्हणून आशाताईंकडे पाहिलं जायचं. त्या जरी आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या संगीताचा हा ठेवा नेहमीच आपल्यासोबत राहील. पुढच्या अनेक पिढ्या सुद्धा आशा भोसले यांची गाणी ऐकेल आणि आशा भोसलेंचा तो सगळा समृद्धपणा आपल्याला वेळोवेळी जाणवत राहील. वयाच्या अगदी 10व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. खरं तर मंगेशकर कुटुंबामध्येच तो एक सांगीतिक वारसा होता. दीनानाथ मंगेशकर संगीतकार होते आणि त्यानंतर घरातली सगळीच मुलं ज्या पद्धतीनं लहानपणीपासून या सगळ्या संगीताच्या वातावरणात वाढले आणि तयार झाले. आशा भोसले काल त्यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर अवयव निकामी झाल्यानंतर आशाताई आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. अंत्यदर्शनासाठी आता दिग्गज नेते, कलाकार त्या ठिकाणी दाखल होतात. सगळ्याच कलाकारांना सध्या अश्रू अनावर होतात. आणि सध्या आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, आपण पाहतोय पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासून नेते, चाहत्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, ठाकरे कुटुंब सध्या त्या ठिकाणी दिसतंय. मनोज, माझा आवाज पोहोचतो? तर सुरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब त्या ठिकाणी सध्या आहे. कुटुंबासोबत बातचीत केली जाते. काही वेळापूर्वी मुंबई पोलिसांकडून आशाताईंना मानवंदना देण्यात आली. दुपारी 2:30 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जातील. आपण पुन्हा जाऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहेत. मनोज, अंत्यदर्शनासाठी
सकाळपासूनच चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बरोबर कल्याणी, आपण बघितलं तर काल सूरगायिका आशा भोसले यांचं निधन झालं. ते आपल्यातून निघून गेले आहेत आणि आता आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या लोअरपर्यंत निवासस्थानी पार्थिव त्यांचं ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण त्याच्या 11 वाजल्यापासून या ठिकाणी भली मोठी रांग ही अभिनेत्री, नायिका तसंच गायक गायिका यांची लागलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मोठमोठे नेते देखील आलेले आहेत. त्यामध्ये आशा पारेख, सुंदरप्रभा सोडा, बीना मंगेशकर, रितेश देशमुख आणि आता आपण बघितलं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील आलेले आहेत. आणि आपण बघितलं राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी देखील आपण बघितलं आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता 12:30 वाजता सलमान खान आणि त्यांचा परिवार हे देखील या ठिकाणी येऊन अंत्यदर्शन घेणार आहे. त्यामुळे आपण बघितलं तर बॉलिवूड सृष्टीतील सर्व दिग्गज कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. तसंच राकेश रोशन असतील, आशा पारेख असतील यासारखे जुने नेते अभिनेते आणि गायक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा दर्शन घेतल्याचे सुदेश भोसले आपण बघू शकता ते अत्यंत जवळीक होते आशा भोसले यांचं. त्यांनी सुद्धा या ठिकाणी अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि बरीच आता आशा भोसले यांनी निघाल्यामुळे जे सूरसंगीत आहे त्यामधून एक हिरा आशा भोसले यांनी प्रत्येकाला या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन पण या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं आहे. पण आशा भोसले यांचं हृदयविकारामुळे अचानक निधन झाल्यामुळे आपण बघितलं त्यामुळे शोकफुळही आपण बघितलं संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. कोणाला असं वाटत देखील नाही, कारण की त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत की या ठिकाणी लोकांच्या मुखामध्ये तसंच कानावरती ऐकू येतात. त्यांनी एवढी अजरामर अशी 1200 पेक्षा अधिक गाणी या ठिकाणी गायलेली आहेत. आणि त्यामध्ये आपण बघितलं सर्वांच्या एकदम धक्का देणारा सारखा हा दिवस होता. आणि अचानकपणे आशा भोसले हे निघून जाणं हे सर्वांना धक्का बसले, कारण की सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचं जेव्हा रिसेप्शन होतं तेव्हा स्वतः चालक आशा भोसले हे या ठिकाणी आलेले होत्या. आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी अशी बातमी ना एकदम धक्का देणारी बातमी आहे. त्यामुळे कोणाला असं वाटत नाही की आशा भोसले हे आपल्यामधून निघून गेले असताना आपल्याला संध्याकाळी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आणि आपण त्याच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्यांचा आता पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेला 11 ते 3 दरम्यान त्यांचा पार्थिव या ठिकाणी असणार. नक्कीच मनोज, त्यामुळे आता आणखी कोणते नेते आणि सेलिब्रिटी या ठिकाणी येतात हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी. सध्या माझे सहकारी प्रशांत सागवेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत सर, आपण पाहतोय की संगीत सृष्टीतला एक महत्वाचा एक हिरा हरपल्याची भावना व्यक्त केली जाते. सध्या आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि चाहत्यांची मोठी गर्दी दिसते. नक्कीच.